महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल, भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर, तर काही जिल्हाध्यक्षांच्या नावांवर अद्याप सहमती नाही. कौशल्य विकास विभागाचे नवे पीपीपी धोरण मंजूर, आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली माहिती. भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार, उद्या राष्ट्रपती भवनामध्ये होणार शपथविधी. शपथविधीला संपूर्ण गवई कुटुंब उपस्थित राहणार. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू, भाविकांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं आवाहन. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नवा आरटीओ क्रमांक मिळाला. MH59 अशी जत तालुक्याची नवी ओळख. जतसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर. आशा सेविका 20 मे पासून संपावर जाणार, प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा संप. आशा सेविकांचा डिसेंबर पासूनचा मोबदला प्रलंबित. काँग्रेस नेते वैभव मोहोड यांचा मुलगा लग्नाच्या एक दिवस आधी बेपत्ता. वैभव मोहोड असं बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव. या प्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा स्टेशनमध्ये दिली तक्रार. डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मुसळे मानेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. मनीषा मुसळे मानेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकमध्ये 3 वाहनांवर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. संगमनेरमध्ये डॉक्टर किरण लहामटेंच्या गाडीला अपघात. लहामटेंच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक. अकोलेहून राजूरकडे जाताना अपघात झाल्याची माहिती. भिवंडीच्या काल्हेरमध्ये भीषण अपघात. टेम्पो चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.